में ड्राइव किया लेकिन सीधे कवर के हाथ में, और एक आसान सा कैच थमाकर पेविलियन में लौट चुके हैं बैट्समैन विजय। नए बैट्समैन वन डाउन खेलने के लिए मैदान में आते हुए। आशीष, बड़ी जिम्मेदारी रहेगी अब आशीष के कंधों पर। देखिए, सलामी बल्लेबाजों पर खासतौर पर बहुत बड़ी जिम्मेदारी रहती है। सलामी बल्लेबाज जब भी अच्छा स्टार्ट देते हैं, टीम एक अच्छे स्कोर की तरफ बढ़ती है, लेकिन जब शुरुआती झटके लगते हैं तो फिर उन झटकों में से उभर पाना किसी भी टीम के लिए उतना आसान काम होता नहीं है। पण मला असं वाटतं अजय की यावेळी थोडंसं सलामीमध्ये जो बदल केला होता त्यामध्ये यश आलं नाही। कित्येक वेळा पाहतोय की विस्फोटक आणि विध्वंसक फलंदाज प्रेम सुरुवात करतोय, पण यावेळेला मात्र प्रेम याच पाचारण केलं गेलं नव्हतं। प्रेमच्या बंधूला पाचारण केलं विजय यास, पण विजयला यश मिळालं नाही। इस सीजन में ओपनिंग जोड़ियों में काफी बदलाव हो रहे हैं भरोड़ी टीम की ओर से। और एक और बेहतरीन गेंद, इस बार बोल्ड कर दिया, शानदार गेंद, एक और विकेट का पतन। पाहू शकतो आपण रिप्लेमध्ये कशा प्रकारे त्रिफळाचीत झालेला आहे। अराउंडी लेग त्रिफळाचीत झाले। काय चेंडू बघितला आपण, अराउंडी लेग त्रिफळाचीत केलेला आहे, अप्रतिम। आणि काही सुरुवात केलेली आहे कॅप्टन जीत पाटिल ने। पहले ओवर में कप्तान जीत पाटिल हैट्रिक पर पहली गेंद पर सिंगल लिया था बैट्समैन विनोद ने। उसके बाद विजय को आउट किया, कैच के रूप में आउट हुए विजय, और आशीष आते ही कहीं ना कहीं अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास कर रहे थे। फुलर लेन गेंद थी, ऑलमोस्ट यॉर्कर लेन थी। खराब शॉट का चयन किया आशीष ने। बोल्ड आउट होकर पेविलियन में लौट चुके हैं, लेकिन हैट्रिक पूरी कर पाते या नहीं जीत। नए बैट्समैन हैट्रिक गेंद का सामना करने के लिए हितेश आए हैं। तो मैं ये चर्चा कर रहा था कि भरोड़ी टीम भी इस सीज़न में हम देख रहे हैं कि जो उनके ओपनर्स हैं उनमें काफ़ी बदलाव कर रही है। हाल ही में जो सोनाली क्रिकेट ग्राउंड पर टूर्नामेंट हुआ आरएस कप, वहाँ पर विजय भोईर एक मैच में ओपन करने आए थे। एक मात्र आहे की बॅक टू बॅक दोन फलंदाज बाद झालेले आहेत। आता मात्र भरोडी संघाला एक चांगल्या धावसंख्येपर्यंत पोहोचायचं असेल तर वन हॅज टू प्ले अँकर रोल किंवा एक चांगली पार्टनरशिप करणं गरजेचं असणार आहे। जी बिल्कुल, पार्टनरशिप बनानी होगी क्योंकि ये 5 ओवर्स प्रति पारी का मैच है। समय काफ़ी है बल्लेबाजों के पास। ये तो फिलहाल शुरुआत ही है, लेकिन शुरुआत में ही इस तरह से विकेट्स गिरते रहे तो फिर बहुत दिक्कत का काम हो सकता है आने वाले ओवर्स में। हैट्रिक गेंद, राउंड द विकेट, बहुत अच्छी गेंद थी। अपील हो रही है वहाँ पर, कॉट बिहाइंड की जोरदार अपील, लेकिन अंपायर की सहमति नहीं। बढ़िया गेंद थी, टप्पा पड़ने के बाद बाहर की तरफ लहराती हुई नजर आई। मुझे लगता है कि कटर का इस्तेमाल किया था जीत पाटिल ने। ॲब्सोल्युटली अप्रतिम चेंडू होता। पाहू शकता आपण पडल्यानंतर थोडंसं बाउन्स आणि थोडंसं स्लाइट टर्न बघायला मिळाला। मी तर म्हणे सुदैव त्या ठिकाणी फलंदाजाचा बॅटला हलकासा स्पर्श झाला नहीं। अच्छा फुटवर्क दिखाना होगा बल्लेबाजों को रन्स बनाने के लिए। टेंटेटिव लगे पहली गेंद पर बैट्समैन हितेश। जीत पाटिल एक बार फिर से दाहिने हाथ से राउंड द विकेट। इस बार बहुत ही करारा स्ट्रोक, लेकिन फॉलो थ्रू में बढ़िया एफर्ट, वहाँ पर पैर से रोका गेंद को। हालांकि रिक्वेशियस होगी गेंद, लेकिन ऑन साइड में फील्डर मौजूद। एक रन लेने का अवसर। यदि बैट्समैन का ये स्ट्रोक गेंदबाज के पैर से नहीं टकराता तो शायद चौका देखने को मिल सकता था, क्योंकि टाइमिंग बहुत बढ़िया थी। एक ही रन मिला। ॲब्सोल्युटली अजय, कारण अतिशय ताकदवर फटका होता। कदाचित पायाला जर आदळला नसता तर चेंडू कदाचित स्ट्रेटर लॉंग ऑनला हा सीमारेषेच्या बाहेर जाऊ शकला असता। स्कोर केवल 2 रन 2 विकेटों के नुकसान पर। भरोड़ी टीम पहले बैटिंग करती हुई, टॉस गंवाने के बाद इस बार इम्प्रोवाइज तरीके से खेलने का प्रयास किया था, लेकिन कोई संपर्क नहीं बना पाए गेंद और बल्ले के बीच में बैट्समैन विनोद। तो कोई रन नहीं इस गेंद पर। इसके साथ ही ये सफल ओवर समाप्त होता हुआ जीत पाटिल का। बढ़िया शुरुआत हंसिका स्पोर्ट्स वर्ल्ड टीम की। स्कोर हुआ है 2 रन 2 विकेटों के नुकसान पर, और पेनल्टी के जो 2 रन है वो भी हम अब स्कोर में ऐड कर रहे हैं, यानी कि टोटल हुआ है 4 रन 2 विकेटों के नुकसान पर। एक महत्त्वाची सूचना या दोन्ही संघाच्या माहितीसाठी, यानंतर होणारे सामन्यात खेळणार आहेत त्या संघाच्या माहितीसाठी मंकी विकेटचं अवलंबन या स्पर्धेमध्ये करण्यात आलेलं नाही। तिसऱ्या पंचांची सुविधा उपलब्ध नाही, फक्त बीमरसाठी। तोही दोन्ही संघांना एक रिव्ह्यू असणार आहे बीमरसाठी। तिसऱ्या पंचांची सुविधा उपलब्ध नाही, फक्त बीमर।
मंकी विकेटचं अवलंबन या स्पर्धेमध्ये करण्यात आलेलं नाही. देखिए हर टूर्नामेंट के अपने कुछ नियम होते हैं, उन नियमों के अनुसार ही आपको खेलना पड़ता है. तो मंकडिंग का जो रूल है यहाँ पर लागू नहीं किया गया है. इस बात का ख्याल रखना होगा, ये बात ध्यान में रखनी होगी सभी खिलाड़ियों को. और साथ में थर्ड अंपायर की सुविधा भी उपलब्ध नहीं है. अंपायर्स की जानकारी के लिए केवल एक रिव्यू है हर इनिंग में दोनों टीमों के पास, और वो रिव्यू केवल बीमर गेंद के लिए लिया जा सकता है. नेवर की पहली गेंद हेमंत द्वारा यॉर्कर लेंथ, लेकिन लेग स्टंप के बाहर, दिशा खराब, अतिरिक्त रन. और इस तरह के रन्स की भी आवश्यकता है कहीं ना कहीं श्री गणेश बरोडी टीम को. बरोडी टीम काफ़ी मजबूत टीम मानी जाती है, लेकिन शुरुआत खराब रही है. पहले ही ओवर में 2 करारे झटके लगे हैं, उन झटकों में से उभरना होगा और उसकी जिम्मेदारी विनोद और हितेश के कंधों पर इस समय अच्छी पार्टनरशिप बनाने का प्रयास करना होगा. इस बार ड्राइव कर दिया है, हवा में जरूर थी गेंद लेकिन फील्डर दूर है. लॉन्ग ऑन की दिशा में पहले बाउंस पर फील्ड किया गया गेंद को, 1 रन. इस सिंगल की मदद से स्कोर धीरे धीरे आगे बढ़ता हुआ 6 रन 2 विकेटों के नुकसान पर. गवळी सर, आप मानते हैं कि टॉस महत्वपूर्ण था इस मैच में? ॲब्सोल्युटली महत्त्वपूर्ण होता, कारण यापूर्वी आपण सामने जे बघितलेले हाय स्कोरिंग सामनेसुद्धा चेस झालेले आहेत. कारण 81 धावांच्या लक्षाचा पाठलागसुद्धा झालेला आहे. खास करून जो सामना झाला होता जयदुर्गा बी आणि जॉलीस्पोर्ट कामतगर संघाने 81 धावांचा पाठलाग केला होता, यशस्वीरित्या केला होता. जी हाँ, बहुत बड़ा कीर्तिमान जॉली स्पोर्ट्स कामतगर टीम ने बनाया इस टूर्नामेंट में. ऐसे भी चकली गेंद राइट आर्म ओवर द विकेट. इस बार शफल करते हुए बहुत खूबसूरती के साथ गेंद को निकाल दिया है लॉन्ग लेग क्षेत्र में, फील्डर दूर से आते हुए, और बहुत ही बढ़िया एफर्ट, बहुत ही बढ़िया क्रिकेट. निश्चित रूप से 2 रन बचाए हैं फील्डर ने. रोहित थे वहां पर, डिप स्क्वायर लेग की दिशा में वो फील्डिंग कर रहे हैं और अपनी दाहिनी तरफ जाते हुए काफ़ी दूरी तय करते हुए उन्होंने गेंद को रोका है. अच्छे टाइमिंग के साथ खेला हुआ स्ट्रोक था विनोद का. विनोद पहुंचे 3 पर, टीम का स्कोर 8 रन 2 विकेटों के नुकसान पर. इस बार रिवर्स खेल दिया है खूबसूरती के साथ, गैप में गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर, 4 रन. तुझा मानाचा मान घेऊन येतान भक्त याकारले डोंगराव पार भूमे अंगान तुझे संगान डोंगर उडवतान देवलाव. अप्रतिम फटका बघायला मिळाला होता. आपण रिप्लेमध्ये पाहणार आहोत कशा प्रकारे हा फटका खेळलेला आहे. स्वीट हिट, मित्र म्हणेन की स्वीट हिट, आणि चेंडू डीप थर्ड मॅन सीमा रेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार. थर्ड मैन पर खिलाड़ी ज़रूर है लेकिन वो काफ़ी फाइन भी है और दायरे के अंदर भी है. बिल्कुल गैप में गेंद को निकाल दिया था. जैसे ही गेंद बल्ले पर लगी थी उस पर मानो एक तरह से छाप पड़ चुकी थी 4 रनों की. आउटफील्ड बहुत ही तेज़ है, गैप में खेलेंगे बल्लेबाज तो ज़रूर उनको पूरी वैल्यू मिलेगी यदि टाइमिंग उनकी अच्छी है तो. पहला चौका आज के दिन के खेल का ये विनोद के बैट से निकला है. इस बार शफल कर चुके थे कि देखना है बैट से लगी या नहीं, विकेट कीपर से रुकी तो नहीं ठीक तरह से, वाइड है. लेंथ बड़ी अच्छी रही है इस ओवर में हेमंत की, लेकिन दिशा थोड़ी ख़राब रही है. पहली गेंद भी वाइड रही थी उनकी और एक और ये वाइड गेंद, तो अतिरिक्त रन भी काफ़ी खर्च किए जा रहे हैं इस ओवर में. 2 रनों से स्कोर आगे जाता हुआ 14 रन 2 विकेटों के नुकसान पर. श्री गणेश बरोडी टीम टॉस हारने के बाद पहले बैटिंग करती हुई आज के इस पहले मैच में हंसिका स्पोर्ट्स वडगर टीम के विरुद्ध. इसके बाद आज का दूसरा मुकाबला, एक और बड़ा मैच देखने को मिलेगा. केवनी दिवे और गुरसई बी के बीच में अगला मैच. इस बार मोटा सिरा लगा है लेकिन कोई नुकसान नहीं. गेंद जा रही है गली में, वहाँ पर खिलाड़ी मौजूद, 1 रन लेने का अवसर. देखिए MRI गेंदों को टाइम करना उतना आसान होता नहीं है, हम बार बार वो देख भी रहे हैं. इस बार मोटा सिरा लगा था, गेंद हवा में भी रही थी लेकिन फील्डर दूर थे. केवनी दिवा आणि लालबाग गोरसई बी दोन्ही संघ कर्णधाराने त्वरित संपर्क साधायचा आहे. टॉससाठी तयार राहायचं आहे. केवनी दिवे आणि लालबाग गोरसई बी. एक पार्टनरशिप अब ऐसे लग रहा है कि पनप रही है. एक पर दूसरा विकेट गिरा था, फ्रंट फुट पर आकर खींचा है ऑन साइड में, फील्डर से दूर और गेंद जा रही है बाउंड्री लाइन के बाहर. बहुत ही शानदार शॉट विनोद के बैट से, 4 रन. पालकी निघाली निघाली आईचे डोंगराला, निघाली आईचे डोंगराला. आई गावदेवी
कचोरे मंडल निघाला कारल्याला आई गावदेवी कचोरे मंडल निघाला कारल्याला. मान्यवर कक्षामध्ये ग्रामपंचायत ओलीचे विद्यमान सदस्य निलेश जाधव उपस्थित आहेत. आपलं हार्दिक स्वागत. त्याचबरोबर यतीजी म्हात्रे हे सुद्धा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मान्यवर कक्षामध्ये यांचं आत्ताच आगमन झालं आहे. आपलंही हार्दिक स्वागत. केदारजी जोशी आपलंही खूप स्वागत आहे. महेंद्रजी जोशी आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. प्रतीकजी जोशी आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. सर्व मान्यवरांचं मी या स्पर्धेचे आमचे प्रणेते सर्वा अर्थात धर्मराजा सन्माननीय नगरसेवक निलेशदादा चौधरी यांच्या वतीने तसेच वराळदेवी स्पोर्ट ताडाळी यांच्या वतीने मनापासून हार्दिक स्वागत करतोय. वेलकम एंड सुस्वागतम. बहुत ही बढ़िया बल्लेबाजी करते हुए विनोद अंडर प्रेशर अच्छे शॉट्स लगा रहे हैं. 2 विकेट्स जल्दी गिरे लेकिन उसके बाद काउंटर अटैक विनोद ने शुरू कर दिया है. स्कोर इस समय 19 रन 2 विकेटों के नुकसान पर. पार्टनरशिप हो चुकी है 15 रनों की कही जा सकती है क्योंकि 2 पर दूसरा विकेट गिरा था और 2 रन पेनल्टी के हैं. तो पेनल्टी के रन यदि हम निकाल देते हैं तो ये 15 रनों की पार्टनरशिप मानी जा सकती है. अभी भी एक गेंद शेष है पावर प्ले के ओवर में. हेमंत का ओवर बहुत ही महंगा 15 रन उन्होंने खर्च किए हैं. नाही जर बरोबर सांगितलं. आपण सुरुवातीलाच बोललो होतो की पार्टनरशिप गरजेची असणार आहे. त्याशिवाय वन हॅज टू प्ले अँकर रोल आणि अँकर रोल या ठिकाणी आपण पाहतोय विनोद करताना दिसतोय. आणि पार्टनरशिपची आवश्यकता आतापर्यंत एक 15 धावांची उपयुक्त पार्टनरशिप बघायला मिळाली. कारण जेव्हा तुमच्या पहिल्या चेंडूवर आणि दुसऱ्या चेंडूवर फलंदाज बाद होतात तेव्हा एक जबरदस्त मानसिक दबाव हा क्रिएट होत असतो. आणि त्या दबावातून बाहेर पडण्यासाठी पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. यस केवनी दिवे त्याचबरोबर लालबाग गोरसई बी दोन्ही संघ कर्णधाराने त्वरित संपर्क साधायचा आहे. गोरसई बी टीम बहुत ही ज़बरदस्त फॉर्म में चल रही है इस सीज़न में और केवनी दिवे भी बहुत अच्छी टीम है. अच्छा यस मैच अजय रहेगा. केवनी दिवे संघाला विसरून चालणार नाही. केवनी दिवे असा एक संघ आहे की कुठल्याही संघाला पराभूत करण्याची क्षमता आहे. अक्षय येतोय. ओके वेलकम स्वागत है. और कालेर के टूर्नामेंट में बहुत अच्छा प्रदर्शन रहा था केवनी दिवे टीम का. खेल की एक बार फिर से शुरुआत होती हुई गेंद बदली गई है. हेमंत चले राइट आर्म ओवर द विकेट. इस बार रिवर्स खेलने का प्रयास ठीक तरह से खेल नहीं पाए. खेलना चाहते थे ऑफ साइड में गेंद ऑन साइड में जा रही है. बैकवर्ड स्क्वायर लेग की क्षेत्र में वहां पर फील्डर पहुंचे हैं. 1 रन. दूसरे के बारे में केवल सोच रहे थे लेकिन मौका नहीं था तो लेग बाय अंपायर का इशारा आता हुआ ओवर समाप्त हुआ. 2 ओवर के बाद स्कोर हुआ है 20 रन 2 विकेटों के नुकसान पर. श्री गणेश भरोडी येस केवनी दिवे संघाचे कॅप्टन अक्षय आले आहेत. आपलं हार्दिक स्वागत. त्याचबरोबर संदेश लालबाग गोरसे बी संघाचे कॅप्टन सुद्धा आलेले आहेत. आपलंही हार्दिक स्वागत. आपल्या संघाचं हार्दिक स्वागत आणि आपल्या पाठीराख्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. मैच शुरू होने से पहले विष्णु पाटिल से मेरी बातचीत हुई थी. उन्होंने बताया कि उनका पहला जो टूर्नामेंट है यहाँ पर ही खेला था जब वो 9वीं कक्षा में थे. वो बता रहे थे तो बहुत अच्छी उनकी भी मीठी यादें. हालांकि ग्राउंड में अब काफ़ी बदलाव हुआ है और समय के साथ चीज़ें बदलती जाती है लेकिन विष्णु पाटिल का जो खेलने का अंदाज़ है, जो जोश है, जज्बा है, वो अभी तक नहीं बदला है. तो उनको भी ज़रूर हम एक्शन में देखेंगे. मेरे ख्याल से वो गेंदबाजी करने के लिए ज़रूर आएंगे जब भरोडी टीम गेंदबाजी के लिए आएगी. और अच्छे ऑलराउंडर है. बैटिंग का भी मौका शायद मिल सकता है. 2 विकेट्स गिरे हैं. अभी भी 3 ओवर का खेल बचा हुआ है लेकिन वो भी चाहेंगे कि ये 2 बल्लेबाजी आखिर तक खेले और एक अच्छा स्कोर खड़ा करे भरोडी टीम. मैं ओवर लेकर जीत पाटिल आक्रमण जारी रखते हुए फ्रंट फुट पर आए बैट्समैन खेलना चाहते थे. ऑफ साइड में कहीं ना कहीं इनसाइड एज लगा है. 1 रन ज़रूर मिला है. थोड़े से फिसल गए पहला रन पूरा करते हुए बैट्समैन विनोद. ड्राइव करना चाहते थे ऑफ साइड में लेकिन इनसाइड एज लेकर गेंद चली गई थी मिड विकेट की तरफ. जैसा कि आपने बताया कि 5 ओवर्स में यहाँ पर 81 रन भी चेज हुए हैं तो उसको देखते हुए कहीं ना कहीं बल्लेबाजों के मन में ये तो चल ही रहा होगा कि 5 ओवर में कम से कम 55-60 रन तो बनाए जाए ताकि उनके गेंदबाज विपक्षी टीम पर दबाव डाले. और स्थिति में काफ़ी सुधार आ गया है. शुरुआत बहुत ख़राब रही थी. 2 पर 2 विकेट गिरे थे लेकिन उसके बाद ये अच्छी पार्टनरशिप पनपती हुई तीसरे विकेट के लिए विनोद और हितेश के बीच में
विनोद उसमें डोमिनेंट पार्टनर और सीनियर पार्टनर भी है, सलामी बल्लेबाज के रूप में आए थे। हितेश 3 पर बैटिंग करते हुए ड्राइव लगाने की कोशिश, बहुत अच्छी गेंद। बायत के बैट्समैन के सामने तो और भी घातक नजर आते हैं जीत पाटिल, क्योंकि उनकी गेंद टप्पा पड़ने के बाद बाहर भी निकलती है। कटर्स का अच्छा इस्तेमाल करते हैं, रफ्तार भी बढ़िया है उनके पास, मिश्रण अच्छा करते हैं। वरालदेव स्पोर्ट ताडाळीचे अध्यक्ष प्रवीणजी पाटील यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धर्मराजा चषक 2021 मध्ये वरालदेव स्पोर्ट्स, त्याचबरोबर आमचे या स्पर्धेचे प्रणेते निलेश दादा चौधरी यांच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत. जीत पाटिल अगली गेंद लेकर इस बार ऑन साइड में लॉफ्ट कर दिया है, गेंद हवा में, खिलाड़ी गेंद के नीचे, वाइड स्ट्रिप मिड विकेट पर, कोई गलती नहीं और विकेट का पतन. झाला उधान कारल्याला चैता पाकाच महिन्याला, झाला उधान कारल्याला चैता पाकाच महिन्याला, चैता पाकाच महिन्याला. अगरी कोली ये जमलन गो एक वीरेच्या भेटीला, अगरी कोली ये जमलन गो एक वीरेच्या भेटीला. पेविलियन में लौट चुके हैं. बरोड़ी टीम का स्कोर अब 21 रन 3 विकेटों के नुकसान पर. नए बैट्समैन आए हैं अजय. बरोड़ी टीम के कैप्टन अजय पाटिल बहुत ही बेहतरीन हारफन मौला खिलाड़ी है. इस बार स्विच हिट बहुत बढ़िया तरीके से गैप में निकाल दिया है, लेकिन स्वीपर कवर के खिलाड़ी गेंद पर आते हुए. काफी इंप्रोवाइज क्रिकेट खेला जा रहा है, खासतौर पर विनोद द्वारा. इस बार केवल सिंगल मिला है. विनोद सातत्याने अशा प्रकारे क्रिकेट खेळताना दिसतो आणि रनिंग बिटवीन द विकेटचा प्रश्न जेव्हा येतो तेव्हा विनोद अतिशय वेगात धाव घेण्याचा प्रयत्न करीत असतो. आता मात्र सर्वोत्कृष्ट जोडी खेळपट्टीवर आहे, कारण अजय खेळपट्टीवर आहे, विनोद खेळपट्टीवर आहे आणि खास करून दोघांकडे मोठे पडके खेळण्याची क्षमता आहे आणि अजय संघाचा कॅप्टन आहे. हाँ, बड़े शॉट्स भी खेलने ही होंगे. और आते ही बड़ा स्ट्रोक, बहुत ही बढ़िया तरीके से ड्राइव कर दिया है, गैप में गेंद जा रही है डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर. 4 रन. चैताचा सूर्य उगवला नंदर परली डोंगराला, हे दर वर्षाला कारले गावाला तैशीच गर्दी जत्रेला. क्लास फटका बघायला मिळाला, क्लास फटका, कारण प्लेसमेंट किती जबरदस्त होतं अजय बघितलं आपण. फटका तितका दमदार आणि प्लेसमेंट किती जबरदस्त, कारण डीप कव्हर आणि वाईड ऑफ लॉंगऑफचं क्षेत्र फक्त त्यांनी बघ्याची भूमिका घेतली की चेंडू किती वेगात सीमारेषेच्या बाहेर जातोय. जी हाँ, और ऑन द राइट स्ट्रोक खेला गया था. और बहुत अच्छी गेंद, इस बार किनारा लगा और आउट. बहुत ही बड़ा झटका लगता हुआ बरोड़ी टीम को. अजय पाटिल इज वॉकिंग बैक टू द पेविलियन. अरे घरांच्या निंगराईंचू दादा, घरांच्या निंगराईंचू दादा, अरे घरांच्या निंगराईंचू दादा, घरांच्या निंगराईंचू दादा. हात मांडून बसल्यान घरी जशी राजा राणीची चोरी. आपण बघितलं पहिल्या चेंडूवर एक क्लास फटका खेळला होता, चौकार घेतला होता. त्यानंतर खूप अपेक्षा निर्माण केल्या होत्या की आपल्या संघासाठी चांगली फलंदाजी करणार असं वाटत असतं. मात्र दुसऱ्या चेंडूवर काय चेंडू टाळला होता, पडल्यानंतर बाउन्स आणि शरीरापासून जवळ कट करण्याचा जो प्रयत्न केला होता त्यामध्ये मात्र झेलबाद झालेला आहे अजय. मी तर म्हणेन की बिग ब्लो, मोठा धक्का है. जी हाँ, जिस अंदाज में खासतौर पर उन्होंने शुरुआत की थी, ऐसे लग रहा था कि एक अच्छी पारी खेलेंगे, लेकिन नहीं, अगली गेंद पर उनका काम तमाम कर दिया जीत पाटिल ने. और इसके साथ ही जीत पाटिल का स्पेल भी समाप्त हुआ. 3 ओवर की समाप्ति हो चुकी है. स्कोर हुआ है 26 रन 4 विकेटों के नुकसान पर. जीत पाटिल ने 4 बल्लेबाजों को आउट किया. गजब की गेंदबाजी. कप्तान उदाहरण देकर नेतृत्व करते हुए इस समय हंसिका स्पोर्ट्स वडगर टीम के लिए. यस, अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळाली. यस, तसं ही जीत एक ॲग्रेसिव्ह खेळाडू आहे. तो अंदाजाने 8 फक्त आणि फक्त 8 धावा दिल्या आणि 4 फलंदाज बाद दिल्यात. किफायती गोलंदाजी बघायला मिळालेली आहे. काय गोलंदाजी केलेली आहे. गेंदबाजी में अब परिवर्तन. दर्शन पाटिल आक्रमण पर आते हुए, एक और बेहतरीन ऑलराउंडर. कई सारे ऑलराउंडर्स आपको देखने को मिलेंगे आज पूरे दिन भर. एक से बढ़कर एक टीमें आज एक्शन में है. इस बार लोअर फुल टॉस गेंद को खेल दिया है ऑन साइड में डीप मिड विकेट की तरफ. वहाँ पर खिलाड़ी मौजूद है.
ठीक तरह से टाइम नहीं कर पाए थे इस बार बल्लेबाज विनोद पाटिल। विनोद एक छोर संभाल कर खड़े हैं, अच्छी बैटिंग की है उन्होंने, 2 चौके भी जड़े हैं, लेकिन अन्य बल्लेबाजों का उनको साथ नहीं मिला है और यही एक वजह है कि कहीं ना कहीं थोड़ी सी बैकफुट पर नजर आ रही है इस मैच में बरोडी टीम। स्कोर हुआ है 27 रन 4 विकेटों के नुकसान पर। नए बैट्समैन प्रेम आए हैं, अनुभवी खिलाड़ी है। पुलर लेंथ लेकिन दिशा खराब है, लेग स्टंप के बाहर वाइट। अब यहां से क्या सोच होगी बल्लेबाजों की कि कितने रनों तक वो जाए, क्योंकि अब सिर्फ 11 गेंदे पारी में शेष है। नक्कीच असं वाटतं की 45 प्लस कडे पाहत असणार ज्याप्रमाणे फलंदाजी झालेली। दर्शन की अगली गेंद, बढ़िया गेंद इस बार। देखिए इस बार भी फुलर लेंथ, पिछली गेंद भी फुलर लेंथ थी लेकिन वो लेग स्टंप के बाहर थी, ये ऑफ स्टंप के बाहर थी, ये फर्क रहा और बैट्समैन को बीट करने में कामयाब रहे। नए बल्लेबाज के लिए उतना आसान नहीं है, दर्शन के पास अच्छी खासी रफ्तार है, जब वो आगे रखते हैं तो फुटवर्क आपका अच्छा होना चाहिए, पैर नहीं चलेंगे तो फिर बहुत मुश्किल है गेंद और बल्ले के बीच में संपर्क बनाना, अच्छे शॉट्स खेलना। देखिए फिर से खड़े खड़े खेलने का प्रयास, बहुत ही बढ़िया गेंद थी ये, यॉर्कर ऑफ स्टंप के करीब से निकल गई सीधे विकेट कीपर के पास। एक और डॉट गेंद। फुटवर्क बघायला मिळत नाही, फुटवर्क असणं फार गरजेचं आहे। मोबाईलसाठी नेटवर्क, चांगली फलंदाजी करण्यासाठी फुटवर्क, या 2 गोष्टी फार महत्त्वाच्या असतात। जी हाँ, ये फुटवर्क जो है ना, ये सबसे बड़ी चीज़ है क्रिकेट के खेल में। चाहे आप बल्लेबाज हो, गेंदबाज हो या फिर फील्डर हो, आपका फुटवर्क अच्छा ही होना चाहिए, पैर आपके ठीक तरह से चलने चाहिए। एक और यॉर्कर, इस बार किसी तरह से खेलने में कामयाब हो। यहाँ पर सटीक निशाना होता तो कहीं ना कहीं पवेलियन में जाना पड़ सकता था प्रेम को, उनका ध्यान ही नहीं था। येस, ॲक्च्युली जॉर्ज बेलीच्या अंदाजामध्ये धाव घेण्याचा प्रयत्न केला होता ऑस्ट्रेलियाचा जॉर्ज बेली, अशाच प्रकारे एकदा धावबाद झाला होता। मुझे अच्छी तरह से याद है एक बार वीरेंद्र सहवाग भी इस तरह से रनआउट हुए थे, संगाकारा ने उनको रनआउट किया था। स्कोर 29 रन। इस बार फ्रंट फुट पर आ गए थे, मोड़ना चाहते थे ऑन साइड में, लेकिन ये गेंद दिशाहीन है, वाइट का इशारा। अतिरिक्त रन जरूर मिले हैं इस पारी में बरोडी टीम को, लेकिन बल्ले से ज़्यादा रन्स बल्लेबाज नहीं बना पाए हैं। केवल विनोद ने अच्छी बैटिंग की है, अन्य बल्लेबाज स्ट्रगल करते हुए नजर आए हैं। स्कोर आगे बढ़ता हुआ 30 रन 4 विकेटों के नुकसान पर। चौथे ओवर का खेल प्रगति पर। विजय 0 पर आउट हुए, आशीष ने भी रन नहीं बनाया, हितेश ने 3 रन बनाए, अजय ने आउट होने से पहले 4 रनों का योगदान दिया। दर्शन राइट आर्म राउंड ओवर द विकेट, इस बार लॉफ्ट कर दिया है, लंबा ऊंचा स्ट्रोक, गगनभेदी शॉट, 6 रन। कसं शेलतान गोल गोल राणी अन करतानी तैत पाणी, दोघं गातान प्रेमाचं गाणी त्या लैला मजनू वाणी। या इनिंगमधला हा पहिला षटकार, चौकार यावेळेला बघितले होते आपण, मात्र इनिंगमधला हा पहिला षटकार। और पहला सिक्सर विनोद के बैट से आया है, 20 पर बैटिंग करते हुए, बहुत अच्छी पारी खेलते हुए। इस बार छोटी बैकलिप से गेंद को टर्न कर दिया है ऑन साइड में, डीप मिड विकेट के खिलाड़ी तेजी से गेंद पर आते हुए, बढ़िया फील्डिंग और अच्छा थ्रो भी। एक ही रन पर सीमित रखा गया है बैट्समैन को, बहुत ही शानदार क्षेत्ररक्षण, और इसके साथ ही ये ओवर भी समाप्त होता हुआ। 4 ओवर के बाद स्कोर हुआ है 37 रन 4 विकेटों के नुकसान पर। फिर भी ठीक ठाक स्कोर है, बहुत बड़ा टोटल तो नहीं बनाया है अभी तक, लेकिन एक ऐसा टोटल है इसमें यदि और 12-13 रन ऐड कर दिए जाते हैं, 13 रन खासतौर पर, तो 50 का आंकड़ा छू सकती है बरोडी टीम। और 5 ओवर में 50 रन जरूर एक मनोवैज्ञानिक दबाव बनाता है विपक्षी टीम पर। इस पाण्याची व्यवस्था करायची। यानंतर एक गोष्ट लक्षात घ्यायची, 5 षटकांचा सामना जेव्हा असेल तेव्हा 3 षटकानंतर ड्रिंक्स इंटरव्हल असणार आहे, लक्षात घ्यायचं आहे। 3 षटके संपल्यानंतर ड्रिंक्स इंटरव्हल असेल, कारण सकाळचं सत्र होतं, त्यामुळे चौथ्या षटकात या ड्रिंक्स इंटरव्हल जाते। पण यानंतर थोडंसं तापमान वाढलेलं आहे जे आपण पाहतोय, त्यामुळे 3 षटकानंतर ड्रिंक्स इंटरव्हल असणार आहे। कुठल्या प्रकारे डिहायड्रेशन होणार नाही याची काळजीसुद्धा आमची ऑर्गनायझिंग कमिटी घेणार आहे। अजय बरोबर सांगितलं की 37 धावा झालेल्या आहेत आणि अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे, आणि दोन्ही जी फलंदाज आहेत दोघांकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे। दोन्ही बंधू खेळपट्टीवर आहेत, कारण विनोद खेळपट्टीवर आहे, प्रेम खेळपट्टीवर आहे, आणि विनोद याने ते दाखवून दिलेलं आहे, अँकर रोल केलेला आहे, आणि प्रेम असा एक फलंदाज आहे त्याच्याकडे सुद्धा मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे। त्यामुळे सांगितलं आहे की 13 किंवा 14 धावा सहज पटकावू शकतात, त्यांच्याकडे ॲबिलिटी आहे, आणि 50चा आकडा जर पार केला तर एक चांगलं लक्ष्य ठरू शकेल। और एक और महत्वपूर्ण बात यह है कि वडगर की जो बैटिंग है, उनकी बॉलिंग बहुत अच्छी रहती है, लेकिन बल्लेबाजी में कहीं ना कहीं ये टीम थोड़ी सी पीछे नज़र आ रही है। कई टूर्नामेंट्स में ये बात
साबित भी हुई है। तो 50 के करीब का कोई भी टोटल चॅलेंजिंग स्कोर रहेगा मेरे ख्याल से वडगर टीम के लिए। अनिल केने आपलं हार्दिक स्वागत आहे। हे दर्जेदार प्रक्षेपण आपण पाहतोय यासाठी नक्कीच रवी गुळवे असतील, प्रथमेश पाटील असतील, अनिल केने यांची सुद्धा एक अपार मेहनत आहे। आपलं हार्दिक स्वागत आहे, वेलकम। तो ड्रिंक्स ब्रेक समाप्त हो चुका है, खेल फिर से शुरू होता हुआ। आखिरी ओवर लेकर बायत के गेंदबाज संजोग तैयार होते हुए। इस बार आड़े बैट से खेलना चाहते थे, कौन बनाती हुई थोड़ी सी बाहर निकली गेंद और थोड़ी सी नीची रहती हुई गेंद थी। गेंद के लाइन में ठीक तरह से नहीं आ पाए थे और अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास किया था, जिस वजह से बीट हुए बैट्समैन। डॉट गेंद के साथ अपने ओवर की शुरुआत करते हुए गेंदबाज संजोग। 2-3 बड़े शॉट्स यहाँ पर ज़रूर वो 50 का आंकड़ा उनको दे सकते हैं, हालांकि उतना आसान भी होने वाला नहीं है। संजोग भी एक अच्छे बॉलर है। ऑन साइड में काफ़ी ज़्यादा प्रोटेक्शन बाउंड्री पर नजर आता हुआ। इस बार शॉट ऑफ लेन जाने दिया गेंद को। ओहो, खेलने वाली गेंद थी अंपायर के मुताबिक, लेकिन उन्होंने छोड़ दिया। 1 फॉर दी ओवर का इशारा, बाउंसर। येस, 1 फॉर दी ओवरचा इशारा आलेला आहे, त्यामुळे यानंतर अशा प्रकारचा बाउन्सर आला तर गोलंदाजाला या ठिकाणी शिक्षा मिळू शकते। आखिरी ओवर चल रहा है और गेंदे कैसे छोड़ सकते हैं बल्लेबाज। अगली गेंद लेफ्ट आर्म ओवर द विकेट। इस बार फुल टॉस है, स्विंग कर दिया ऑन साइड में, तारामंडल में भेज दिया गेंद को डीप स्क्वायर लेग के ऊपर से 6 रन। पालखी मानाची वेताल देवाची, पालखी मानाची वेताल देवाची, सजवली काल्हेरच्या पोरांनी, सजवली काल्हेरच्या पोरांनी, गावसाला जमलाय पालखीला ताल देवाच्या, गावसाला जमलाय पालखीला ताल देवाच्या। बहुत ही कमज़ोर गेंद थी, लेकिन बहुत ही शानदार स्ट्रोक इस कमज़ोर गेंद पर। देखिए, ज़्यादा ताकत भी झोंकी नहीं थी, टाइमिंग बढ़िया और आसानी के साथ स्क्वेयर लेग बाउंड्री को क्लियर करते हुए बैट्समैन विनोद। अगदी बरोबर, कारण डाव्या इष्टीवरला फुलटा चेंडू होता आणि विनोदा सेट झालेला आहे, त्याला चेंडू फुटबॉलसारखा दिसतोय, सलामीवर आहे, त्याने कुठल्या प्रकारची चूक केली नाही। ज्याप्रमाणे फटका खेळायला हवा त्याप्रमाणे फटका खेळायला आणि सहजगत्या भिरकावून दिलं होतं। आणि खरं तर अजय, ज्या फटकेची आवश्यकता होती श्रीगणे बरोडी संघाला, तो फटका योग्य वेळी या ठिकाणी आलेला आहे। बहुत अच्छी पारी खेलते हुए अपनी टीम के लिए विनोद। उनका स्ट्राइक रेट 200 से ऊपर का है। 13 गेंदों में 27 पर बैटिंग कर रहे हैं, जिसमें 2 चौके लगाए हैं और 2 सिक्सर्स। टीम का स्कोर हुआ है 43 रन 43 धावा। संजोग एक बार फिर से लेफ्ट आर्म ओवर द विकेट। इस बार फ्रंट फुट पर आकर ड्राइव करना चाहते थे। अच्छी गेंद, अच्छी लेंथ पर रखी हुई गेंद थी ये, और लाइन भी बहुत बढ़िया थी। तो 3 डॉट गेंदें इस ओवर में देखने को मिली है। एक सिक्सर जरूर लगा है, लेकिन ओवरऑल हम देखें तो अच्छी गेंदबाजी। सो वेलकम, प्रिन्स म्युझिकचे प्रोप्रायटर रवी गुळवे यांचं आगमन झालेलं आहे, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। टेलिकास्टचा राजा म्हणून ज्याला संबोधला प्रिन्स म्युझिक। अगली गेंद, इस बार शॉर्ट आर्म पुल करना चाहते थे, ऑफ स्टंप के बाहर की गेंद, कहीं ना कहीं इस बार गलत स्ट्रोक का चयन। और एक बात देखने को मिल रही है कि गेंद थोड़ी नीची भी रह रही है। ऑफ स्टंप के बाहर खास तौर पर 2 गेंदें ऐसी हमने देखी है जो थोड़ी कम उछाल लेकर आई है, और ये होता है एमआरआई की गेंद का जब इस्तेमाल होता है तो ऐसी घटनाएं अच्छे विकेटों पर भी हमें देखने को मिलती है। ये कंक्रीट सरफेस है, उसके बावजूद भी कुछ गेंदें नीचे रह रही है। इस बार छिड़कानी करना चाहते थे बहुत दूर से, वाइड का इशारा, ऑफ स्टंप के काफ़ी बाहर भटक गए थे इस बार संजोग। स्कोर बढ़ता हुआ 44 रन 4 विकेटों के नुकसान पर, केवल 1 गेंद पारी में शेष। श्री गणेश भरोड़ी टीम टॉस गंवाने के बाद पहले बैटिंग करती हुई आज के इस पहले मैच में हंसिका स्पोर्ट्स वडगर टीम के विरुद्ध। आखिरी गेंद सामना करेंगे विनोद। बढ़िया गेंद पैर पर लगी है। 2 रनों का प्रयास यहाँ पर बल्लेबाजों द्वारा और बहुत ही बढ़िया तालमेल, लेकिन नहीं पहुंच पाए। आउट, लेग बाय का इशारा।
रन आउट हुए हैं अंतिम गेंद पर बैट्समैन विनोद, लेकिन अच्छी बल्लेबाजी की उन्होंने। अन्य बल्लेबाजों का हालांकि उतना अच्छा साथ नहीं मिला और आखिरी ओवर में कहा जा सकता है कि बढ़िया गेंदबाजी की संजोग ने केवल 8 रन उन्होंने खर्च किए। तो कुल रन संख्या 45 रन बने हैं 5 विकेटों के नुकसान पर। बरोड़ी टीम की पारी समाप्त होती हुई जीतने के लिए 46 रनों का लक्ष्य 5 ओवर के खेल में हंसिका स्पोर्ट्स वडगर टीम के सामने। सो 46 इज द टारगेट। आइए आपको लेकर चलते हैं अगले मैच के टॉस की तरफ। खेलने वाली टीमें हैं केवनी दिवे और लालबाग गोरसई बी। इट्स ओवर टू यू डॉक्टर गवली सर। दोन्ही कॅप्टननी यायचं आहे आणि मी मान्यवर कक्षामध्ये आमचे मान्यवर जे आहेत वरालदेवी स्पोर्ट्स आढाळीचे अध्यक्ष प्रवीणजी पाटील, त्याचबरोबर ग्रामपंचायत ओळीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यतीजी म्हात्रे या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो आहे की आपण आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे, कारण आपल्या उपस्थितीत टॉस होईल. वेलकम अक्षय. गावदेवी केवणीदेवी संघाचे कॅप्टन, त्याचबरोबर संदेश लालबाग गोरसे बी संघाचे कॅप्टन आमचे प्रवीणजी पाटील येत आहेत. आपलं स्वागत आहे प्रवीणजी पाटील. यतीजी म्हात्रे आपलंही खूप खूप स्वागत आहे टॉस बॉक्समध्ये. कॉईन 5 षटकांचा सामना असणार आहे. कॉईनची माहिती देतोय सर्वप्रथम, कारण धर्मराजा चषक आणि अर्थातच आमचे धर्मराजा भिवंडी इंजापूर शहर महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक निलेशदादा चौधरी, धर्मराजा म्हणून धर्मराजा चषक. आणि दुसरी बाजू वरालदेवी स्पोर्ट्स ताडाळी ही ऑर्गॅनिक कमिटी आहे. खरं तर अध्यक्षसुद्धा उपस्थित आहेत प्रवीणजी पाटील. त्यामुळे दोघांपैकी एकाचं आपण नामनिर्देशन करायचं आहे. कॉलिंग संदेश. येस, तुझं म्हणणं आहे वरालदेवी ताडाळी आणि नाणेफेकी त्याने जिंकलेले आहे. प्रवीणजी पाटील आपलं खूप खूप आभार. त्याचबरोबर यतीजी म्हात्रे आपलंही खूप खूप आभार. आपण पुन्हा एकदा मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. संदेश. दोन्ही कंप्लीट टीम आहेत, त्यामुळे मला असं वाटतं की प्रेक्षकांना संघर्ष बघायला मिळेल. मतलब क्रिकेटमधला संघर्ष बघायला मिळेल. नाणेफेक जिंकलेले 5 षटकांचा सामना आहे. पहिला प्रश्न आहे की तुम्ही मैदानात प्रवेश बराच वेळ झाला आल्यात, अर्धा तासपूर्वीच तुमच्या संघाचं आगमन झालेलं आहे, पण मैदानात प्रवेश केल्यानंतर कसं वाटलं? खास करून आमचे नगरसेवक निलेशदादा चौधरी, त्याचबरोबर वरालदेवी स्पोर्ट्स ताडाळी यांची संपूर्ण ऑर्गनायझिंग कमिटी, संपूर्ण खेळाडू यांची जी मेहनत आहे स्पर्धा संपन्न करण्यासाठी, कसं वाटलं? स्पर्धेचं खूपच मोठे आयोजन केलेले आहे आणि त्यांनी आम्हाला इथं खेळण्याची संधी दिली, त्याबद्दल आम्ही वरालदेवी स्पोर्ट ताडाळीचे आभारी आहोत. नाणेफेक जिंकलेले काय निर्णय? आम्ही क्षेत्ररक्षण करू. 5 षटकांचा सामना आहे. समोरच्या कंप्लीट संघाला कंप्लीट टीम आहे, बलाढ्य संघ, नो डाऊट. तुमचा सर महाराष्ट्रातील नामांकित संघ आहे, पण समोरचा संघ सर धोकादायक संघ आहे. किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? खास करून ह्या सामन्यामध्ये कुठल्या गोलंदाजांकडनं खूप अपेक्षा असतील? खास करून पवन केन आणि भावेश पवार करून खूप अपेक्षा आहेत आम्हाला, आणि आम्ही त्यांना कमीत कमी 40पर्यंत थांबवायचा प्रयत्न करू. म्हणजे प्रेक्षकांना एक संघर्षपूर्ण सामना बघायला मिळेल. हो, नक्कीच. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. अक्षय, तुमचा संघ धोकादायक बनलेला आणि यावर्षी बघितले चांगली कामगिरी करतोय. कित्येक स्पर्धेमध्ये तुम्ही चॅम्पियनपद पटकावलेलं सुद्धा आहेत. गावदेवी केवणी संघ पूर्ण ताकदीनिशी उपस्थित झालेला आहे. नाणेफेक जर जिंकली असती तुम्ही तर काय निर्णय घेतला असता? बॅटिंगच केली असती. म्हणजे तुमच्या मनासारखं झालेलं आहे. म्हणजे तुम्ही ठरवून आला होता फलंदाजी करायची आहे. मग पहिल्या सामन्यात जर जिंकायचं असेल तर किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार आहात? समोरची टीम बघायला गेली तर मोठे आहे, तरी आम्ही जास्तीत जास्त रन करून त्यांच्यावर रेसिंगचा भार देऊ. अक्षयने नेहमीच संघासाठी 100% दिलेलं आहे, 100% दिलेलं आहे, पण अजून कुणाकडनं अपेक्षा असणार आहे या महत्त्वाच्या सामन्यामध्ये? सर्वच फलंदाजांना अपेक्षा आहे. ऑल दी बेस्ट अक्षय. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, यानंतर दुसरा सामना जो होणार आहे त्याची नाणेफेक झालेली आहे आणि नाणेफेक जिंकून लालबाग गोरसई बी संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि गावदेवी केवणीदेवी संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. दोघांना खूप खूप शुभेच्छा. मी घेऊन जातो आहे आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक सदाबहार कॉमेंटेटर अजय खरात. थँक्यू सो मच डॉक्टर मोरेश्वर गवळी सर.
सर्वांचं पुन्हा एकदा वराळदेवी स्पोर्ट्स ताळीच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. धर्मराजा चषक 2021मध्ये आज स्पर्धेचा चौथा दिवस आहे आणि सध्या पहिला सामना आजच्या दिवसातील मैदानामध्ये सुरू आहे. 46 धावांचं टार्गेट हा सामना जिंकण्यासाठी भरोडी संघानं ठेवलेला आहे, ते म्हणजेच वडघर टीम समोर. सलामीची जोडी खेपट्टीवर आले आणि पहिला बॉल घेऊन गोलंदाज अजय पाटील. सुरेख फटका, अगदी गॅपमधून बॉल टोलावलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमधून 4 धावांसाठी चांगली सुरुवात करत असताना फलंदाज अविनाश. वारा घुमा है बायांका गाना बजाओ देवींका. नाचेगी सारी रात बाया मजे खेलेगी सारी रात. नाचेगी सारी रात बाय मजा खेलेगी सारी थँक्यू रात. डीजे. खोलवर टप्प्याचा बॉल होता, मात्र अचूक टायमिंग साधला आणि प्लेसमेंट देखील वाखाणण्याजोगं अविनाशचं. ओ, हा तर कमजोर बॉल आहे. फुल टॉस मात्र हवेत. फिल्डरचा प्रयत्न चांगला होता डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, पूर्णपणे बॉल कॅरी झाला नाही अथवा झेलचीतची शक्यता नाकारता येत नव्हती. धोकादायक फटका होता. यावेळेस फक्त 1 धाव मिळाली. अविनाश आणि सागर ही सलामीची जोडी आहे. अजय पाटील स्वतः संघनायक भरोडी टीमच्या माध्यमातून पहिलं षटक हाताळतोय. धावसंख्या झाली आहे बिनबाद 5 षटकांमध्ये 46 धावा जोडायच्या आहेत. या ठिकाणी माननीय श्री रमेश चलवाती साहेबांचं शुभागमन झालेलं आहे, ज्यांच्या माध्यमातून आज भोजनाची Yes, व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे. आपला हार्दिक हार्दिक स्वागत. अजय 1-2 मिनिट थांबवणार आहे. सामना सुरू ठेवायचा आहे पंचांनी, सामना सुरू ठेवायचा आहे. सर्वत्र या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करणार प्रवीणजी पाटील, जे वराळदेवी स्पोर्ट ताडाळीचे विद्यमान अध्यक्ष आहेत, त्यांचे या ठिकाणी स्वागत आणि सन्मान उमेशजी चौधरी आपण आपल्या शुभहस्ते करायचं आहे. प्रवीणजी पाटील वराळदेवी स्पोर्ट ताडाळीचे अध्यक्ष, त्यांचं स्वागत आणि सन्मान उमेशजी चौधरी आपल्या शुभहस्ते करतायत. त्यानंतर आमचे इतर मान्यवर, दुसरे मान्यवर म्हणजे व्यंकटेशजी मच्छीगाडला सेठ, यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. व्यंकटेशजी यांचंही स्वागत आणि सन्मान उमेशजी चौधरी आपण आपल्या शुभहस्ते करायचं आहे. त्यांनासुद्धा आपण शाल, त्याचबरोबर बुके आणि एक स्पर्धेची आकर्षक सन्मानचिन्ह, जे नेहमीच त्यांना स्पर्धेची आठवण देत राहील, असं देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. डाऊन दी ग्राउंडचा फटका बघायला मिळतोय आणि चेंडू सरळ जाते लॉंग ऑफ सीमारेषच्या बाहेर. चौकार. अविनाशच्या बॅटमधून निघालेला हा दुसरा चौकार स्लोवर बॉल होता, खूप लवकर पिक केला आणि त्यानंतर एक जबरदस्त फटका डाऊन द ग्राउंड. फुल टॉस यावेळेस ड्राईव्ह केला आहे. मिड ऑफला फिल्डर आहे, कुठलीही धाव मिळणार नाही कारण चेंडू अतिशय वेगानं ट्रॅव्हल केला होता मिड ऑफ फिल्डरपर्यंत. थोडंसं महागडं षटक हे आपल्याला पाहायला मिळत आहे अजयच्या माध्यमातून. अजय पाटीलनं महापौर चषकाच्या फायनल मॅचमध्ये अप्रतिम गोलंदाजी केली होती सिटी क्रिकेटमधून, परंतु तशा प्रकारची गोलंदाजी आज पाहायला मिळत नाही. पहा, तिसरा फुलटॉस बॉल या षटकातील, हा मात्र स्क्वेअर चेंडू आहे. अवांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपात. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली आहे बिनबाद 11 आणि जे आवश्यक रन रेट आहे ते फक्त 9.20 प्रति षटक. तर जी सरासरी आहे त्यापेक्षाही जास्त धावा पहिल्या षटकामध्ये फलंदाजांनी जोडलेल्या आहेत. अविनाश चांगल्या टचमध्ये आहे. आत्तापर्यंत 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. 9 धावांचं योगदान दिलं आहे. सागर 1 धावेवर खेळतोय. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस जोरदार अपील, परंतु पंचांची स्वीकृती मिळत नाही आहे. इनसाईड एज लागली होती आणि त्यानंतर बॉल पायावर आदळला होता. 1 धाव येते या बॉलवर आणि याचबरोबर पहिलं षटक कंप्लीट होत आहे. चांगली सुरुवात, दमदार सुरुवात म्हणता येईल हंसिका स्पोर्ट्स वडघर संघाची. धावसंख्या झाली बिनबाद 12. नक्कीच अजय, आपण पाहतोय की जेव्हा आस्किंग रन रेट आवश्यक धावगतीच्या पुढे जाऊन तुम्ही सुरुवात करतात आणि कुठलाही फलंदाज बाद होत नाही आहे, तर एक चांगली सुरुवात म्हणता येईल. खास करून अविनाश याने आक्रमण केलेलं आहे की अविनाश याने आतापर्यंत 2 क्लास फटके खेळलेले आहेत, 2 चौकार मारले आहेत आणि पहिल्या षटकामध्ये धावसंख्या आहे 12. एक चांगली सुरुवात, कारण टार्गेट लक्ष जे आहे 46 धावांचं तर सांगितलेलं आहे. या ठिकाणी आस्किंग रन रेट जर आपण बघितलं तर 9.20 म्हणजे 9 किंवा 10 धावा या प्रत्येक षटकामध्ये करायच्या आहेत.
पॉवर प्लेचा लाभ उचलण्याचा नेहमीच सलामीवीर प्रयत्न करत असतात. तर पहिल्या षटकामध्ये तर यश आलंय फलंदाज अविनाशला बऱ्यापैकी असं म्हणावं लागेल. अजूनही एक षटक पॉवर प्लेचं शिल्लक आहे आणि हे षटक फार महत्त्वाचं असणार आहे. विशेषतः आपण पाहिलं तर भरोडी टीमसाठी त्यांना गडी बाद करावे लागणार आहेत. जर फलंदाज त्यांनी बाद केले नाहीत तर मात्र 46 धावांचं संरक्षण करणं फार डिफिकल्ट असणार आहे. विनोद आहे, विकेट टेकर गोलंदाज आहे. विनोदकडे क्षमता आहे. कित्येक स्पर्धेमध्ये विनोदला गोलंदाजी करताना मी बघितलेलं आहे आणि कित्येक वेळा आपल्या संघाला ब्रेक थ्रू त्यांनी मिळवून दिलेला आहे. परत हे महत्त्वाचा सामना आहे आणि महत्त्वाचे षटक असणार आहे. विनोद या षटकामध्ये आपल्या संघाला यश मिळवून देते का बघायचं आहे. विनोद येतोय. धन्यवाद अजय गोलंदाजी करण्यासाठी. दुसरं षटक हे सुद्धा मॅन्डेटरी पॉवर प्लेचं आहे. मात्र 3 क्षेत्ररक्षक हे सीमारेषेवर तैनात असणार आहेत. यावर मात्र स्विच इटचा फटका खेळलेला आहे. चेंडू जातोय सीमारेषेकडे. शत्रूचा पाठलाग करतोय. चेंडू अडवण्यात मात्र यश आलेलं आहे. पण मात्र 2 धावा पूर्ण होत आहे. आपल्या संघासाठी 2 धावा वाचवतोय हा यष्टीरक्षक धावतोय. अमरचा चांगला प्रयत्न पाहायला मिळाला. निश्चितच 2 धावांचं संरक्षण त्याने केलं आहे. मात्र एक चांगला फटका अविनाशच्या बॅटमधून. पाहिलं होतं की डीपमध्ये कुठलाही फिल्डर नाही आहे त्या ठिकाणी. थर्डमॅन सर्कलच्या आतमध्ये आहे. पॉईंट देखील सर्कलच्या आतमध्ये आहे. दोघांच्या मधून त्याने गॅप शोधला होता. खूप चांगलं प्लेसमेंट. नक्कीच अमर शॉर्ट थर्डमॅनला होता. आपल्या संघासाठी 2 धावा वाचवतोय. धावसंख्या झालेली 14 46 धावांचं लक्ष आहे. सुरुवात चांगली झालेली आहे. पण तो क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. विनोद लॉंग रनअप. यावेळेला मात्र स्वीपचा फटका. मात्र क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअरला तैनात आहे. थोडासा थ्रम्बल होतोय. मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी अविनाश करत नाही. फक्त एकच धाव आणि एका धावेनं धावसंख्या होते 15. खूप छान फटकेबाजी अविनाशच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. ऑफसाईड ऑनसाईड दोन्हीकडे त्याच्याकडे खूप चांगले स्ट्रोक्स आहेत आणि ते तो दाखवतोय. विशेषतः ऑनसाईडला त्याने चांगले फटके मारलेत आणि समोर देखील एक मागच्या षटकामध्ये चौकार लगावला होता. विनोद पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. याला मात्र एक चांगला चेंडू आहे. पूर्णपणे बीट केलं, पूर्ण चकित केलेला आहे. धावबाद करण्याचा प्रयत्न केला जातोय. जोरदार अपील केलं जात आहे. धावबादच्या डायरेक्ट हिट केलं होतं आणि जोरदार अपील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. अतिशय वेगानं ही धाव कंप्लीट केली गेली आहे. खरं तर धोका पत्करला होता दोन्ही फलंदाजांनी. मात्र धाव पूर्ण झाली. धावसंख्या झाली 16. इथनं विजयासाठी फक्त 30 धावांची आवश्यकता आहे. हंसिका स्पोर्ट्स वडघर संघाला. वडघर संघाच्या माध्यमातून कॅप्टन जीत पाटीलनं अप्रतिम गोलंदाजी केली. 2 षटकांमध्ये 8 धावा देऊन 4 गडी बाद केले. आणि आता फलंदाजीमध्ये अविनाश अक्षरशः बरसतोय. व्हॉट अ शॉट. षटकार. मानवर साधा जेवून मी आहे तुझ्या चरणाला. मानवर साधा जेवून मी आहे तुझ्या चरणाला. मानवर साधा जेवून मी आहे तुझ्या चरणाला. मानवर साधा जेवून मी आहे. अतिशय खराब चेंडू आहे. अजय पाहतोय आपण डाव्या स्टेअरला पाहू शकता. रिप्लेमध्ये फुलटा चेंडू आणि या चेंडूची जागा बऱ्याच वेळा सीमारेषेच्या वरच असते. निश्चितच खरपूस समाचार घेतलाय कमजोर चेंडूचा बॅट्समन अविनाशनं. चांगल्या टचमध्ये आहे आणि गोलंदाज देखील कुठेतरी अपेक्षा भंग करतायत भरोडी टीमच्या माध्यमातून. ज्या लाईन आणि लेंथवर गोलंदाजी व्हायला पाहिजे त्या लाईन आणि लेंथवर गोलंदाजी होत नाही आहे. पहिल्या षटकामध्ये देखील 2 ते 3 फुलटॉस चेंडू आपल्याला पाहायला मिळाले होते आणि या षटकामध्ये देखील हा कमजोर चेंडू. विनोद पुन्हा एकदा फुलटा चेंडू. खराब चेंडू. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. आदिमाया तू शिवशक्ती. आदिमाया तू शिवशक्ती. बसली भिवंडी शहराला. बसली भिवंडी शहराला. मनवर साचा जेवून मी आहे तुझ्या चरणाला. मनवर खराब चेंडू पाहू शकता रिप्लेमध्ये आपण कशा प्रकारे चेंडू हाताळला होता. फुलटा चेंडू होता आणि चेंडू पुन्हा एकदा जातोय डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार. अजय या अगोदरच तुम्ही फलंदाजी करताना समोर लक्ष कमी ठेवलेलं आहे आणि अशा प्रकारची गोलंदाजी तुम्ही जेव्हा करतात तेव्हा नक्कीच पराभवाला सामोरं जाण्याची शक्यता जास्त असते. हो निश्चितच कुठेतरी चेंडूच्या वेगामध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाज विनोदनं. यावेळेस क्विकर डिलिव्हरी बॉल आतमध्ये आलाय. जोरदार अपील देखील. परंतु पंचांची स्वीकृती मिळत नाही आहे. एक धाव कंप्लीट केली गेली आहे. वर थ्रो होणार नाही याची दक्षता पूर्णपणे विष्णू पाटील यांच्या माध्यमातून घेतली जाते. लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून. तर सिंगल आली आहे
या शेवटच्या बॉलवर पॉवर प्लेचा खेळ आता मात्र समाप्त होतोय. काही जबरदस्त सुरुवात केली फलंदाज अविनाशनं आणि वडघर संघानं. धावसंख्या बिनबाद 29. अगदी विजयाच्या दिशेनं वाटचाल सुरू केलेली आहे ह्या मॅचमध्ये वडघर संघानं. उर्वरित 3 षटकांमध्ये फक्त 16 धावांची आवश्यकता. 18 चेंडू आणि 16 धावा असं सहज सोपं समीकरण वडघर टीमच्या फलंदाजांसमोर. यानंतरचा जो सामना आहे तो गोरसई बी, लालबाग गोरसई बी आणि केवणी दिवे या 2 संघादरम्यान होणार आहे. आजचा दुसरा सामना असेल. आणि त्यानंतर आजचा तिसरा सामना वडूनवघर विरुद्ध वळपाडा असा असणार आहे. आजचा पहिल्या फेरीतील शेवटचा सामना जानू स्पोर्ट्स इताडे विरुद्ध कोलशेत. चांगले संघ आज खेळणार आहेत. पहिल्या मॅचमध्ये देखील आपल्याला अपेक्षा तर होती की एक चुरशीचा सामना पाहायला मिळेल. मात्र सध्या तरी आपण पाहतोय की पूर्णपणे वर्चस्व आहे ते म्हणजेच हंसिका स्पोर्ट्स वडघर संघाचं. अप्रतिम गोलंदाजी सुरुवातीला कॅप्टन जीतने केली. 2 षटकांमध्ये 8 धावा देऊन 4 गडी बाद केले. हेमंतने भरपूर धावा खर्च केल्या होत्या, 16 धावा त्याच्या षटकामध्ये. त्यानंतर दर्शनचं षटक चांगलं पाहायला मिळालं होतं, 11 धावा. आणि शेवटच्या ओव्हरमध्ये विशेषतः संजोगनं प्रभावी मारा केला होता. सेट बॅट्समन विनोद समोर असताना देखील त्याने फक्त 8 धावा आपल्या षटकामध्ये खर्च केल्या. अक्षरशः बांधून ठेवलं होतं विनोदला. मात्र ओव्हरऑल विनोदने चांगली बॅटिंग केली होती, त्याला इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही. विनोदने आपल्या टीमसाठी 27 धावांचं योगदान दिलं. इतर फलंदाजांनी निराश केलं, त्यामुळेच एक मोठी धावसंख्या भरोडी संघ उभारू शकला नाही. अगदी बरोबर अजय, कारण आपण नेहमी म्हणतो की 1 हॅज टू प्ले अँकर रोल आणि वेगवान पार्टनरशिप. 2 पैकी फक्त एकच गोष्ट इथे बघायला मिळाली. अँकर रोल बघायला मिळाला पण पार्टनरशिप बघायला मिळाली नाही. फक्त अँकर रोल ठेवून तुम्ही मोठी धावसंख्या उभी करू शकत नाही. पार्टनरशिप होणंसुद्धा गरजेचं असतं, ते बघायला मिळालं नाही. ते म्हणजे श्रीगणेश बोरोडी संघातून. आता मात्र गोलंदाजी करण्यासाठी यावर मात्र स्वीट हिट खेळण्याचा प्रयत्न. मात्र चेंडूची निवड चांगली होती, कारण डाव्या यष्टीच्या बाहेरून जाणाऱ्या चेंडूला रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. निर्धावच्या रूपाने चेंडूची समाप्ती झालेली आहे. धावसंख्या अजूनही थांबलेली आहे 29. आता मात्र थोडं सोपं समीकरण झालेलं आहे. येस सर, थोडंसं करेक्शन. 17 धावा अजूनही पाहिजेत. 46 धावांचं टार्गेट आहे. 45 धावा बनवल्या होत्या, म्हणजे 17 धावा अजूनही बनवायच्या आहेत. सोपं समीकरण आहे. यावर मात्र ड्राईव्ह केलेल्या चेंडूला मिड विकेटला डीपमधून क्षेत्ररक्षक जातोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. धोकादायक ठरू शकतोय आणि फलंदाज धावबाद. आई एकवीरा माझी माऊली तुझा उदो उदो केला. आई एकवीरा माझी माऊली तुझा उदो उदो केला. उठगो माझे माऊली उची जायला ग पूजेला. आई उठगो माझे माऊली उची जायला ग पूजेला. खराब रनिंग बिटवीन द विकेट्स आणि कुठेतरी चुकीचा कॉल होता मला असं वाटतंय. काही गरज नसताना ही दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला. संघ एकतर खूप मजबूत स्थितीमध्ये आहे, एकही गडी तुम्ही गमावला नव्हता. चेंडू जास्त आहेत तुमच्याकडे आणि धावा कमी बनवायच्यात. अशा परिस्थितीमध्ये एवढा धोका पत्करणं योग्य नव्हतं. मात्र तो धोका पत्करला अविनाशनं. चांगली बॅटिंग करत होता. धावबाद होऊन तंबूत परततोय. बाद होण्यापूर्वी 26 धावांचं योगदान दिलं अविनाशनं वडघर संघाला. अगदी बरोबर, एक दमदार सुरुवात करून दिलेले पाया रचलेला आहे. भक्कम पाया बघायला मिळाला, कारण 30 धावांची अभेद्य पार्टनरशिप बघायला मिळाली. आता मात्र 16 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. सोपं समीकरण आहे, पण क्रिकेटमध्ये काहीही सोपं नसतं आणि काहीही कठीण नसतं. हे 2 गोष्टी असतात. आणि कित्येकदा आपण पाहिलेलं आहे की रन बॉल इक्वेशन देखील डिफेंड केलेलं आहे गोलंदाजांनी. तर क्षमता तर आहे बरोडी टीमच्या गोलंदाजांमध्ये देखील, त्या क्षमतेनुसार मात्र त्यांना कामगिरी करावी लागणार आहे. नवीन बॅट्समन दर्शन. यावर मात्र अपील केलं जातं आहे कॉट बिहाइंडचं. मात्र चेंडू डाव्या एसटीच्या बाहेरून जातोय आणि पंच इशारा करतायत वाईट बॉल. अवांतर धावा खर्च करणं परवडण्यासारखं नाही आहे या मॅचमध्ये सध्या तरी. आपण पाहतोय की भरोडी टीमला, कारण त्यांच्याकडे संरक्षण करण्यासाठी जास्त धावा नाही आहेत, त्यामुळे अचूक टप्प्यावर आणि योग्य दिशेनं चेंडू टाकावे लागतील. अगदी बरोबर, कारण प्रत्येक चेंडूला एक धाव जेव्हा असते, समीकरण समोर असतं, तेव्हा अशा प्रकारची गोलंदाजी नक्कीच संघासाठी मारक ठरते. याला फुलटॉस चेंडू आहे. पंचांचा 9 बॉलचा इशारा. आणि आता मी म्हणे मात्र अजय की दुष्काळात 13वा महिना. निश्चितच आधीच कर्जबाजारी आणि त्यात हे उसने शेजारी भरोडी टीमसाठी. पहिल्या षटकापासून आपण पाहतोय की गोलंदाज फुलटॉस चेंडू टाकतायत. यावेळी तर ओव्हर वेस्ट आहे फुलटॉस बॉल होता, त्यामुळे पंचांनी नो बॉल घोषित केलेला आहे. तर नियंत्रणाचा अभाव दिसून आलेला आहे गोलंदाजीमध्ये. अगदी बरोबर, कारण 2 धावाही मिळतात आणि 2 धाव्याने धावसंख्या वाढते.
तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे मला वाटतं भीमरसाठी. येस, तिसऱ्या पंचांची मागणी. पंच काय इशारा करतायत? येस, रिव्ह्यू घेतलेला नाही आहे. वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे. 33 धावा झालेल्या आहेत. 3-3. राज यावर मात्र शॉर्ट टर्म पोलचा फटका. मिड विकेटला चेंडू ते पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केलेली आहे. मात्र यावेळेला कुठल्याही प्रकारे धोका पत्करला जात नाही, कारण समोर सोपं लक्ष आहे. फक्त एका धावेवर समाधान मानावं लागतं. यस, वेलकम. आमचे सहकारी समालोचक, आमच्या परिवाराचे दादा मोहनदादा भोईर यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. राज यावेळेला मात्र अतिशय खराब चेंडू. आणि आता तर मी म्हणेन अजय, दुष्काळात 13वा नाही, 14वा नाही तर 15वा महिना. 5 धावांचा बोनस. पूर्णपणे असं वाटतं की सामना सोडून दिलाय की काय भरुडी संघानं, ज्या पद्धतीनं गोलंदाजी करतोय राज. विजयाच्या अगदी उंबरठ्यावर येऊन ठेपलाय हंसिका स्पोर्ट्स वडगर संघ. या मॅचमध्ये धावसंख्या झाली आहे 1-39. विजयासाठी फक्त 7 धावांची आवश्यकता आहे. सध्या तिसरं षटक हे प्रगतीपथावर आहे. पण अजय, एक गोष्ट मात्र या ठिकाणी जाणवते. भरोडे संघातून बाळाराम असताना ज्याप्रमाणे गोलंदाजी व्हायची, एक्सप्रेस गोलंदाज होता, अति चांगली सुरुवात व्हायची. या ठिकाणी कुठेतरी गोलंदाजी कमी पडताना बघायला मिळते. आणि लगेच बघितलं आपण की संघाचा संकटमोचक विष्णू पाटीलकडे एक क्षमता आहे. का षटक हाताळलं नाही? कारण विष्णू पाटील कुठल्याही क्षणी चांगल्या प्रकारे गोलंदाजी करू शकतो. युवा गोलंदाज राजवर त्यांनी भरवसा दाखवला होता, मात्र तो जो विश्वास त्याच्यावर दाखवण्यात आलेला होता तो सार्थ ठरवता आला नाही राजला. खूप स्वैर गोलंदाजी केली. एक वाईट चेंडू टाकला आणि 2 बीमर चेंडू टाकले. त्यामुळेच आता हे षटक कंप्लीट करण्यासाठी विष्णू पाटील येत आहेत. विजयासाठी फक्त 7 धावांची आवश्यकता वडघर टीमला. पुढचा बॉल असेल फ्री हिट. सुरेख बॉल. त्रिफळा उद्ध्वस्त केलाय, परंतु फ्री हिट चेंडू आहे. ते फलंदाजांना देखील चांगल्या प्रकारे ठाऊक आहे आणि त्यामुळेच त्यांनी एक धाव देखील पूर्ण केली आहे. प्रसंगावधान. नाही, पण विष्णू पाटीलचं आपण जर बॉडी लँग्वेज जर बघितले, थोडंसं नाराज, कारण त्रिफळाचीच केल्यानंतर फ्रीटचा चेंडू होता, नो डाऊट. पण जी प्रतिक्रिया असते ती बघायला मिळालेली नाही आहे. जी अपेक्षा केली होती गोलंदाजाकडनं, युवा गोलंदाजाकडनं, कारण 46 धावेवर सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे लढत देऊ शकता. पण जी अपेक्षा गोलंदाजाकडनं केली होती ती कुठल्याही प्रकारे पूर्ण झालेली नाही आहे. कुठल्याही गोलंदाजाने प्रभावी मारा या ठिकाणी केलेला नाही आहे. 22 रुपये एक धाव मिळाले. आता मात्र जिंकण्यासाठी जी आवश्यकता आहे, जिंकण्यासाठी फक्त 6 धावांची आवश्यकता आहे. यावर फटका खेळचा, फटका मिस टाईम फटका आहे. शतक चेंडू खाली येतोय आणि पहिलं यश मिळून देते विष्णूदादा आपल्या संघासाठी. लाचा मान अनिला तुझे गचरणाला. आई वेणी सायलीची अनिली तुझ्या गडोईला. आई माऊली माझी साऊली तुझा उदो केला. आई माऊली. खरं तर सागरकडे नाबाद परतण्याची देखील संधी होती, परंतु एक ग्लोरी शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि मॅच संपवण्याचा प्रयत्न होता, परंतु मिस टाईम स्ट्रोक पाहायला मिळाला. चांगला बॉल, पहिला बॉल देखील चांगला होता यॉर्कर लेंथ, आणि त्यानंतर हा स्लोवर बॉल आपण पाहिला विष्णू पाटील यांच्या माध्यमातून. खूप चांगली नियंत्रित गोलंदाजी आता मात्र पाहायला मिळते. यावेळेला मात्र फक्त हलक्या हाताने खेळलेला आहे शॉर्ट स्क्वेअर लेगला आणि त्यावर 1 धाव पूर्ण केलेली आहे. कारण समोर सोपं समीकरण असल्यामुळे कुठल्याही प्रकारे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जात नाही आहे. हे षटक पूर्ण झालेलं आहे. षटक संपलेलं आहे, कारण 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 3 षटकांचा आता जिंकण्यासाठी जी आवश्यकता आहे फक्त 5 धावांची. 12 चेंडू आणि 5 धावा. पॉवर प्लेच्या षटकामध्ये भरपूर धावा खर्च केल्या गोलंदाजांनी. अजयने 12 धावा खर्च केल्या, त्यानंतर विनोदने 17 धावा तब्बल आपल्या षटकामध्ये खर्च केल्या. आणि तिसरं षटक
जे राजने सुरू केलं होतं ते देखील थोडंसं महागडं, परंतु षटकाचा अंत चांगला केला विष्णू पाटील यांनी. आता मात्र चौथं षटक घेऊन येतोय अजय. यावेळेला मात्र लेट कट, मात्र शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक धावबाद करण्याचा प्रयत्न केला जातोय. तो पण मात्र एक धाव पूर्ण केली आहे. आता जिंकण्यासाठी फक्त 4 धावांची आवश्यकता आहे. साहिलकडे सध्या स्ट्राईक आहे. पाहायचं आहे साहिल सिंगल डबलने खेळण्याचा प्रयत्न करतोय की एक मोठा फटका खेळून हा सामना संपवण्याचा प्रयत्न करतोय. अजय वेगवान गोलंदाज, तर चेंडूचा वेग कमी केलेला आहे आणि पुलचा फटका आणि चेंडू डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जातोय. आणि याचबरोबर श्रीगणेश भरोडी हा संघ सुद्धा सीमारेषेच्या बाहेर. तर अभिनंदन हंसिका स्पोर्ट्स वर्गाने हार्डलक श्री गणेश भरोडी. पण विष्णूजी पाटील आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत करतोय. कारण आयोजकांच्या वतीने आपण मान्यवर कक्षामध्ये मी विनंती करतोय की आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. आणि सामन्याचा मॅन ऑफ द मॅच या सामन्यातील सामनावीर ठरलाय हंसिका स्पोर्ट्स वडगर संघाचा संघनायक जीत पाटील. 2 षटकांची गोलंदाजी केली, फक्त 8 धावा खर्च केल्या आणि तब्बल 4 गडी बाद केले. कर्णधाराने आज उदाहरण देऊन नेतृत्व केलेलं आहे. जीत पाटील इज द मॅन ऑफ द मॅच. आणि आम्ही घेऊन जातो आमच्या VIP कक्षामध्ये. त्या ठिकाणी आमचे VIP कॉमेंटेटर मोहनदादा भोईर आहेत. ओव्हर टू मोहन भोईर. धन्यवाद सर. तर निश्चित मित्र, आपण 2 संघामधून जो सामना पाहिला शिकस्त मिळवली होती. या ठिकाणी श्री गणेश भरोडी या संघाला विजयाचा शिल्पकार आपण पाहिला. जीत अतिशय उत्कृष्ट कामगिरी चालू स्पर्धेतनं विजयाचा शिल्पकार जीत आपण स्टेजवर यायचं आहे. हंसिका 11 या संघाचा जीत ज्यानं शिकस्त दिली होती श्री गणेश भरोडी या संघाला. एक उत्कृष्ट कामगिरी स्पर्धेमधून पाहिली होती. तोच ठरतोय स्पर्धेचा मानकरी. जीत आपण लगेच स्टेजवर यायचं आहे. मान्यवर कक्षामध्ये उपस्थित मान्यवर आहे. मान्यश्री व्यंकटेश मंचिकटला एक भिवंडीतील नामांकित असं व्यक्तिमत्व आहे. त्यांना विनंतीशील आपण आपल्या शुभ हस्ते जी आकर्षक ट्रॉफी आहे त्या ट्रॉफीचं वितरण करायचं आहे. व्यंकटेशचा मंचिकटला यांच्या शुभ हस्ते जी आकर्षक ट्रॉफी आहे त्या ट्रॉफीचं वितरण केलं जातं. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर मान्यश्री यतेश म्हात्रे ज्यांच्या सौभाग्यवती ओळीगावचे विद्यमान सदस्य आहेत. यतेश म्हात्रे आपण आपल्या शुभ हस्ते जे आकर्षक गिफ्ट पहिले तिचं वितरण करत. त्यानंतर केदार जोशी पुढील गिफ्ट वितरणचं आपण वितरण करायचं आहे. त्याचबरोबर महेंद्र जोशी आणि त्यानंतर निलेश जाधव विद्यमान सदस्य ग्रामपंचायत ओवळी नवनिर्वाचित सदस्य आहेत. आणि या स्पर्धेसाठी ज्यानं तन मन धन आम्हाला अर्पित केलेले आहे निलेश जाधव यांच्या शुभ हस्ते त्यांच्या शुभ हस्ते दिलं जातं आकर्षक गिफ्ट.